माझ्या लग्नातील हळदीचा लूक पाहताय किती सुंदर दिसतोय. मेहंदीसाठी मी ओमकारची नवरी नावाचे दागिने कस्टमाइज करून घेतले होते. आता तर ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांच्यासाठी इथे हलव्याचे दागिनेही मिळतील. ज्यांचं लग्न ठरलंय त्यांना हळदी आणि मेहंदीसाठी असे दागिने कस्टमाइज करून घेता येणार आहेत. पुरुष मंडळींसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रोचेस पण अवेलेबल आहेत जे तुम्ही फंक्शनसाठी आवर्जून वापरू शकता. रिंग प्लॅटर फॉर एंगेजमेंट सुद्धा अवेलेबल आहे. मी बोलतेय ज्वेलरी बाय सिद्धी या ब्रँड बद्दल. सिद्धी गेली 10 वर्ष या व्यवसायात आहे. जे काही दागिने आज तुम्ही स्क्रीनवर पाहताय सगळे तिने स्वतः हाताने तयार केलेले आहेत. आणि हलव्याच्या दागिन्यांची एक खासियत सांगू का, हे सगळे विणलेले आहेत. तर मग त्यामुळे हलव्याचे दागिने वापरून झाले की तुम्ही ते काढून एक वेगळा दागिना तयार करून घेऊ शकता. पुरुष मंडळींसाठी आणि लहान मुलांसाठी पण इथे दागिन्यांची व्हरायटी अवेलेबल आहे. मंडळी इथे साधारण 500 रुपये स्टार्टिंग रेंज पासून हलव्याचे दागिने सुरू होत आहेत. आणि जर तुम्हाला त्यामध्ये कस्टमायझेशन करून हवं असेल तर मग तुम्हाला तेही अवेलेबल आहे. सुंदर वाटतायत ना. रिअल आणि आर्टिफिशियल ज्वेलरी, आई बाबा असे वेगवेगळे ब्रोचेस, दुल्हन की मा दुल्हनिया असे वेगवेगळे कानातले, किंवा तर हळदीसाठी म्हणून असे आर्टिफिशियल दागिने, सगळं काही हँडमेड आहे. आता तर कापडी शेल्या व्यतिरिक्त फ्लोरल आर्टिफिशियल शेला खूप ट्रेंडमध्ये आहे. लग्न सराईमध्ये खूप युजफुल आहे. ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर देते आणि यासंबंधी डिटेल व्हिडिओ ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर नक्की चेक करा.